विचारायचं आहे का? काही नाही, कुठे काय. बरं बरं, बोला आता पटकन, काय झालं? दिव्या आली होती घरी. ती कशाला आली होती इकडे? हे बघ चंदन, दिव्याला खरंच तिच्या चुकीची जाणीव झाली, तिला पश्चाताप होतो. खरंच ती त्रासात आहे असं मला वाटतं. ती आली होती ना तेव्हा देव शिक्षा देतोय आपल्याला. इतकं सुंदर आयुष्याचं वाटोळं केलं ना आपण, म्हणून शिक्षा देतो. पण ही शिक्षा मी एकटीच भोगणार. तुम्ही सुखी आहात ना माझ्याशिवाय? मला तुमच्या आयुष्यात अडचण व्हायचं नाही. मी कुठेतरी लांब जाईन, चांगल्या मनाने सुरुवात करेन. प्रायश्चित्त करण्यासारखी चूक केलेली नाहीये मी, पण प्रयत्न करेन. इथे थांबून तुम्हाला त्रास देणार नाही अजून. बघ, खरंच तिचं वागणं बदलतंय असं मला वाटतंय. एकदा विचार करून बघायला काय हरकत आहे ना? नाही, काहीही झालं तरी मी आता दिव्यावर विश्वास नाही ठेवू शकत. आणि हे माफी वगैरे या सगळ्या गोष्टी तिने अगोदरही खूप वेळा केल्या, त्यामुळे तिने काही केलं ना तरी मला काही आता फरक पडणार नाही. आणि मी तुम्हाला दोष देत नाहीये, तुमची बाजू अगदी बरोबर आहे, ती मुलगी आहे तुमची. पण नाही, मला आता काही झालं तरी फरक नाही पडत. त्यामुळे तुम्ही ठेवा तिच्यावर विश्वास, मी नाही ठेवू शकणार. स्वतःही घाबरू नको आणि मलाही घाबरवू नको. सगळं ठीक होईल. ठीक होईल काय? तुला कळते का तू काय बोलतेस ते? पोलिसांना त्या ड्रायव्हरचा नंबर सापडलाय आणि त्याचा तो ड्रायव्हर जर पोलिसांच्या हाती लागला ना तर मग तो ड्रायव्हर पोलिसांच्या हातात लागता कामा नये यासाठी प्रयत्न करायचे ना. ते कसं करणार? पैसे दिले का त्याला? कुठून देऊ? आहेत का माझ्याकडे पैसे? मग ते आता. अरे कसे? बघितलंस, त्याचाच फोन आहे. काय रे? अरे बाबा, तुला का अक्कल बिक्कल आहे की नाही? एकदा सांगितलं तुला कळत नाही काय रे? अरे पैसे पाठव ना मला. एक तर माझी वाट लागली इथे, पोलिसांना माझं नाव कळलंय. त्या शेठने मला दगा दिला आणि आता तू मला जर दगा दिलास ना, लक्षात ठेवा मी तुझं नाव घेईन. ए, तू धमकी देऊ नका, नाही देत पैसे. ए ए ए ए ऐक ऐक ऐक, मी तुला पैसे देतो, पण ते पैसे घ्यायला तुला स्वतःला यावं लागेल. आता कसं? चल मी येतो. येतोय म्हणाला. आता काय? आता मी तुला माझ्याकडे आहेत तेवढे पैसे देते. हा, आणि ते पैसे त्याला द्यायची वेळच येता कामा नये असं तू कर. हा. हे बघ, मला काही कळत नाही, त्याच्यामुळे मी काही तुला कसली मदत करू शकत नाही. भैयाजी असं काय करतेस? मला चंदनला मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे, पण त्यांच्यात खरंच काहीतरी असेल तर मी मध्ये येणार नाही. म्हणजे तुला वाईट नाही वाटणार? नाही. अगं, ती दोघंही एकत्र आली आणि आम्ही त्यासनी मान्यता दिली तर तुला वाईट नाही वाटणार? नाही. लगीन झालं त्यांचं तरी नाही वाईट वाटणार? भैयाजी मुद्दाम करतेस का? अर्थात वाईट वाटेल, पण वाईट वाटून काय अर्थ? माझ्याकडे हक्कच राहिला नाहीये त्याला काही बोलायचा, त्याच्यावर चिडायचा, रागवायचा. त्याच्या कठीण परिस्थितीत ती मुलगी त्याच्या सोबत होती. आता मी काय बोलणार? पण मला बाई काय माहिती नाही, आधीच सांगून ठेवते तुला. आपल्याला काय बी माहित नाही, होय का नाही वंदे? ए बाई, हे बघ, माझ्याकडे बघू नकोस. तू स्वतःच एकदा विचार कर ना, नाहीतर तू असं करता तूच विचारून बघ त्यांना. अगं असं कसं? ती मुलगी रोज इथे येते, तुम्ही रोज तिला भेटता, काही तर कळत असेल ना चंदन मध्ये आणि तिच्यामध्ये काहीतरी आहे का नाही? अगं असं कसं कळणार? आणि हे बघ, तुला एक सांगू, चंदन तिच्या बरोबर असतोय का नाही तेव्हा नेहमी खुशच असतोय ती.
पण म्हणून काही एवढ्यावरनं बाकीचं काही ठरवता येत नाही ग. काही वेगळे अर्थ नाही काढता येत बाई आमासनी. हा आता तुला एवढं जर वाटत असेल का नाही तर तिला जाऊन विचार की तुमचं दोघांचं काय आहे काय म्हणून. नाही आई बरोबर बोलतात. तूच विचार एकदा त्यांना. हा ठीक आहे. हे असंच ते समज कठीण आहे. आई खरंच चंदन खुश असतो. देतो ना. तुझ्यासारख्या माणसांचा ना हाच प्रॉब्लेम आहे. तुम्ही ना लायकी विसरता. तुम्हाला काय वाटतं आता खजाना हाताला लागलाय ना मग घ्या हवा तेवढा हात मारून. नाही पण हा तुझा प्रॉब्लेम नाही आहे, तुझ्या गरिबीचा प्रॉब्लेम आहे. चला विचारच तसे तुमचे. लय बोलतोयस. लायकीत राहा लायकीत राहतो. चल हे पैसे घे आणि निघ ना. मलाही तुझ्याशी फार बोलायची इच्छा नाहीये. मला पण पैशांची गरज आहे म्हणून जा. माफ केलं तुला. मोजायचं नाही का? मोजून घे बाबा. अरे हा, तुमच्यासारख्या श्रीमंत माणसाचा भरोसा काय. मी असं पण तुला परत बोलवायचं नाही मला.